वेलकम बॅक टू खमंग कॉर्नर। आज आपण करणार आहोत मस्त असं आलू टिक्की चीज सँडविच। त्यासाठी मी इथे मेयोनीज घेतले, टोमॅटो सॉस घेतले, नॉर्मल साईजचा ब्रेड घेतला इथे मी। त्यानंतर हिरवी चटणी घेतली। हिरवी चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल कशी करायची। आणि ही जी आपण रेडीमेड आलू टिक्की मिळते ती फ्राय करून घेतली आहे। आता ब्रेडचे स्लाइस घेतले, त्याला हिरवी चटणी लावून घेते आहे। हे पहा अशा प्रकारे। आता जेवढे आपल्याला करायचे सँडविच तसं आपण लावून घ्यायचे आणि आयत्या वेळी लावायचे, अगोदर लावून नाही ठेवायचं। आता दुसऱ्या स्लाइसला आपण टोमॅटो सॉस लावून घेणार आहोत। इथे आपण आलू टिक्की चीज सँडविच करणार आहोत, त्यामुळे मी इथे चीज स्लाइस घेतलेत अमूलचे, तुम्ही पाहू शकता। आता मी दोन्ही साईडला, एका साईडला सॉस आणि एका साईडला ग्रीन चटणी लावून घेतली आहे। आता आपण ज्या आलू टिक्की फ्राय करून घेतलेल्या आहेत त्या ठेवणार आहोत। त्याच्यावरती चीज स्लाइस एक टाकणार आहोत तोडून। तुम्हाला ज्या प्रमाणात टाकायचं त्या प्रमाणात टाकू शकता तुम्ही। हे पहा असं टाकून घ्यायचं आहे। आणि आता आपण जे मेयोनीज घेतलेलं आहे व्हेज, ते मी ग्रीन स्लाइसवरती टाकून घेणार आहे। तुम्ही इथे कांदा, टोमॅटो, काही जर तुम्हाला व्हेजिटेबल्स वापरायचे असेल ते वापरू शकतो, पण आपण हे झटपट होणार आहे तव्यावरती सँडविच पाहतो। आणि आलू टिक्की आणि चीजमुळे छान चव येते। हे पहा एकावर मी आता ठेवून घेणार आहे आणि तवा गरम करून घेतला आहे, त्याच्यावरती मी हे ठेवून घेतलेत आणि ताटाने प्रेस करायचं। आपल्याकडं जर सँडविच मेकर नसेल किंवा ज्या हाताने आपण सँडविच करतो ग्रिल ते नसेल, ते एकदम उत्तम पर्याय आहे। मी इथे अमूल तूप टाकून असं छान दोन्ही बाजूने ग्रिल करून घेतलं आहे। हे आपले सँडविच तयार आहेत। हे पहा तव्यावर झटपट होणारे आपले आलू टिक्की चीज सँडविच तयार आहे। मी ते एका ग्रीन चटणीबरोबर सर्व करत आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग, कीप वॉचिंग, धन्यवाद।